नमस्कार. लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज मी तुम्हाला गुळाचा शिरा कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आलेली आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. गुळाचा शिरा बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला गूळ पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. एका पातेल्यात 4 वाटी पाणी घेऊयात. ज्या वाटीने रवा मोजून घ्याल त्याच वाटीने आपल्याला पाणी आणि गूळ मोजून घ्यायचा आहे. पाण्यामध्ये 1 वाटी चिरून घेतलेला गूळ घालूयात. गूळ तुम्ही किसणीने किसूनसुद्धा घेऊ शकता. गूळ चिरून किंवा किसून घेतल्यामुळे गरम पाणी झाले की लगेच विरघळेल. गॅसच्या मंद आचेवर गूळ विरघळून घ्यायचा आहे. गूळ चमच्याने हलवत राहायचा आहे म्हणजे खाली तळाला तो लागणार नाही. गूळ विरघळत आहे तोपर्यंत आपण रवा भाजायला घेऊयात. कढईमध्ये मोठे 4 ते 5 चमचे तूप घालूया. शिरा करण्यासाठी इथे मी 1 वाटी मध्यम आकाराचा रवा घेतलेला आहे. रवा स्वच्छ निवडून घ्यायचा आहे. तूप आपले चांगले वितळलेले आहे. थोडे ड्राय फ्रूट्स तुपामध्ये हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. ड्राय फ्रूट्समध्ये मी 9 ते 10 मनुके आणि 4-5 बदामाचे काप करून घेतलेले आहेत. ड्राय फ्रूट्स असे भाजून घेतल्यामुळे खायला भारी वाटतात. ड्राय फ्रूट्स भाजून झालेले आहेत. आता आपण हे बाजूला काढूयात. रवा घालूयात. सुरुवातीला रवा भाजताना गॅसची आच मोठी करायची आहे. 3 ते 4 मिनिटांमध्ये रवा तुपामध्ये छान मिक्स झालेला आहे. गॅसची आच कमी करूयात आणि रवा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. दहा ते 12 मिनिटे झाल्यानंतर रवा छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे. आपलं तयार झालेलं गूळ पाणी थोडं थोडं घालूयात आणि मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा गूळ पाणी घालून हलवून घेऊयात. रवा गूळ पाणीमध्ये छान शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूयात. 2 ते 3 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढून हलवून घेऊयात. रव्यातलं पाणी बरंचसंच आटलेलं आहे. रवा छान मुरण्यासाठी आणखीन गूळ पाणी घालूयात आणि हलवून घेऊयात. झाकण ठेवूयात. 4 ते 5 मिनिटांनंतर झाकण काढूयात आणि हलवून घेऊया. सगळा रवा गूळ पाणीमध्ये छान उमललेला आहे. पाव टेबलस्पून वेलची पावडर, पाव टेबलस्पून सुंठ पावडर आणि तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालूयात. शिऱ्यामध्ये सुंठ पावडर घालत नाही पण गूळ घालून केलेला पदार्थ असल्यामुळे सुंठ पावडर वापरलेली आहे. शिऱ्याला चव छान येईल. मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवूया आणि गॅस बंद करूयात म्हणजे वेलची पावडर आणि सुंठ पावडर शिऱ्यामध्ये छान मुरेल. गरम गरम गूळ घालून केलेला शिरा खाण्यासाठी तयार झालेला आहे. असा शिरा तुम्ही नक्की करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाज फूड मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.